नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सहकारी सिकंदर ढवळे सर यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषरावजी माने सर, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय आजगावकर साहेब, सन्माननीय संजयजी आवटे साहेब, कल्याणरावजी, उपस्थित असलेले गणेश भाऊ, विशाल, बालाजी, सचिन, सर्व या भागातील सहकारी, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, ढवळे सरांवरती प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी, हितचिंतक, मित्रमंडळी, नातेवाईक, माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्रांनो, तर म्हणजे वेळ बराच झालेला आहे. आपल्याला पत्रिकेत 5:30ला टाईम दिल्यामुळं होय मोहनराव, परंतु आपल्याकडं कार्यक्रम वेळेवरती सुरू होणं म्हणजे अवघड आहे. तुम्ही म्हणणार तुम्हीच उशिरा आला, पण मी पुण्यामध्ये होतो. मी फलटणपाशी आल्यावर गणेश भाऊला फोन करून सांगितलं की मी 6:30 पर्यंत पोचतोय, तुम्ही दीप प्रज्वलन, प्रास्ताविक हे सगळं करून घ्या, सत्कार आपण आल्यावर करू. पण नेहमीप्रमाणे उशीर झाला, त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्याच्या वतीनंच करतो, जे उशिरा आले असतील त्यांच्या वतीनं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की सिकंदर ढवळे सर यांच्याबद्दल ह्या परिसरातील लहान थोर सगळ्या लोकांना त्यांच्याबद्दलची माहिती आहे. गेली अनेक वर्ष पंढरपूर शहराच्या ह्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीमध्ये ढवळे कुटुंबियांनी आपल्या परीनं जेवढं शक्य होईल ते योगदान देण्याचा प्रयत्न केला. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक, मोठे मालक आणि सरांचे वडील शिवराम गुरुजी, ढवळे गुरुजी यांची खूप चांगली मैत्री होती. त्यामुळं मी लहानपणापासून सरांचं फार नाही, परंतु आमचे बाबा सिद्धार्थ ढवळे सर आणि अगदी 78च्या निवडणुकीपासून ही सगळी मंडळी मोठ्या मालकांबरोबर त्यावेळेस पासून काम करत होती. गुरुजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधनं आपल्या सगळ्या कुटुंबाला शिकवलं. त्यातनं पुढं बाबा नोकरीला लागले, नंतर सर लागले, त्यांचे धाकटे बंधू अर्बन बँकेत त्या ठिकाणी जॉबला अधिकारी म्हणून लागले. अशा पद्धतीने एक सुसंस्कृत कुटुंब आणि खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये या पंढरपूर तीर्थक्षेत्रा ठिकाणी आणि सगळ्या धार्मिक असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ढवळे कुटुंबियाचं योगदान आहे. बाबा पत्रकार म्हणून लोकांना जास्त परिचित, पण त्यांच्या पाठीमागं सिकंदर ढवळे सरांनी सुद्धा एका बाजूला शाळेची नोकरी, मुख्याध्यापकापर्यंत त्यांचा प्रवास, आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक परिवर्तनाची चळवळ, या दोन्ही माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला. अगदी निवृत्तीच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी डॉक्टरेट मिळवली. सुदैवानं त्यांच्या प्रत्येक चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा योग मला मिळत गेला. आणि याचं कारण त्या दोन्ही आमच्या कुटुंबाची ही काय आजची ओळख नाही, जवळजवळ 40-50 वर्षापासूनचे ऋणानुबंध. त्यामुळे वडिलांनी केलेले संस्कार आणि त्या संस्काराच्या जोरावरती समाजामध्ये या कुटुंबाने अतिशय चांगलं नाव कमवलं, चांगलं स्थान कमवलेलं आहे. ढवळे सरांना ह्या निमित्तानं एवढंच सांगेन की नियत वयोमानानुसार प्रत्येकालाच निवृत्ती ह्या आहे, पण हा काय आयुष्यामधला पूर्ण विराम नाही, हा स्वल्प विराम आहे.
ठीक आहे, एक आजपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण पूर्ण केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे तुम्ही ते काम केलेलं आहे. म्हणून सुभाषराव म्हणले तसे की कुठलाही डाग न लागू देता निवृत्ती होणं सही सलामत आजच्या परिस्थितीमध्ये अवघड आहे. कारण संस्था चालक त्यांचे असणारे इंटरेस्ट आणि मग सगळ्यामध्ये अडसर असतो तो मुख्याध्यापक. आणि मुख्याध्यापक हे असं पद आहे की आपण शिक्षकाचंही समाधान करायचंय आणि संस्था चालकाची मर्जी सांभाळायची. आणि अशा परिस्थितीमध्ये सरांनी आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं. अनेक चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडवले. त्यामुळं त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ते समाधानी आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना चांगली साथ दिली. खरं म्हणजे 60 वर्ष हे सरकारी नियत वयोमानानुसार निवृत्तीचं वर्ष आहे. 58 किंवा 60. 58 शिक्षकाला आहे. पण खरं म्हणजे आजच्या या आयुष्यमान सगळ्याच वाढलंय. त्याच्यामुळं माणूस 75, 78, 80 सालापर्यंत चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. मी नेहमी बघतो की दरवर्षी या परिसरातल्या यशस्वी विद्यार्थींना एकत्र आणणं, त्यांचा सत्कार करणं, ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं, त्या हिसबावी परिसरामधल्या सगळ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये भाग घेणं, अनेक चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे. तेव्हा हे सगळं काम अधिक जोमानं ते पुढच्या कालखंडामध्ये करतील. राजकारण, निवडणुका, सत्ता, पद हे काय आपल्या आयुष्यामध्ये येत राहतं, जात राहतं. जे काही लिहून ठेवलेलं आहे ते मिळणार आहे. ते कुणी अडवलं तरी सुभाषराव थांबणार नाही. त्यामुळं ती येत राहील. पण कुठलीही ती अपेक्षा करत असताना आपलं काम, आपल्या वाटेला आलेलं कर्म ते चांगल्या पद्धतीनं करावं. आणि ते आजपर्यंत तुमच्या कुटुंबियाने केलंय. भविष्य काळामध्ये अधिक जोमानं आपण हे काम करून ह्या परिसरामधली जे काही सगळ्या सर्व हा हिसबावी परिसर तसा बघितला तर बऱ्यापैकी पंढरपूर शहराच्या बाहेरनं आलेल्या लोकांचा परिसर आहे. तालुक्यातून असेल, इतर गावातून असेल. त्यामुळं ह्या लोकांना पंढरपूरचा जो जुना इतिहास आहे त्या इतिहासामध्ये खूप मोठी परंपरा आपल्या शहरामध्ये आहे. शिक्षकांची आहे, राजकारण्यांची आहे, समाजसेवकांची आहे. आणि या सगळ्या परंपरेमध्ये हा परिसर आपण गणेशभाऊ, विशाल ही सगळी तरुण मंडळी आहेत त्यांच्या बरोबर काम करतायत. अधिक जोमानं आपण काम करून या ठिकाणी आपण या भागाचा विकास करूया. त्याकरता आपल्याला परमेश्वरानं चांगलं आरोग्य द्यावं, आपल्याला सुखासमाधानाचं आणि निरोगी असं भरपूर आयुष्य द्यावं हीच रुक्मिणी पांडुरंगांनी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.